तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बापर खुमा देवी वर बापर खुमा वर देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण गुणाचे तो हरे श्री हरे पाहिला डोळे हरे श्री हरे पाहिला डोळा हरे श्री हरे पाहिला डोळे भरो हरे श्री हरे पाहिला डोळे भरे पाहता पाहणे दुरे सारोनिया पाहता पाहणे दुरे सारोनिया पाहता पाहणे दुरे सारोनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे निज ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे नित्य ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे निज ज्योती ही मूर्ती उभी विटे भरी हे उभी मूर्ती विटे भरी ती हे मूर्ती उभी विटे भरी तो हरे श्री हरे पाहिला डोळे 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 भरी पाहता पाहणे दुरे सारोनिया पाहता पाहणे दुरोनिया पाहता पाहणे दुरे विठोबार हरे विठोबार कुमाय विठोबार कुमार विठोबार कुमाय हा विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय ठोबा 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 ठोबा
सत्य जवान गगनाचे प्रवान सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवान
विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल 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 हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल जय हो विठ्ठला हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला जय हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज की जय आईला देवी की जय विठ्ठल 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 एकदा चोपदारांसाठी जोरदार टाळी वाजवा. काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला दिसतंय यावर्षी, आनंदाची गोष्ट आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही मूर्ती उभी विटेवरी. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. महायोग पेठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुनिंद्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करू प्रथम मन. 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 दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा करू बाबाचे सद्वर दास तुका. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासन स्थम पदम भोज तेजस प्रदिक प्रदेशम,
विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हो 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान दे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजत्रय जनानी देवासिये मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अजत्रय जनानी देवासिये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हो 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख अरे आपण एवढं नाही म्हणायचं सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तोहारे श्री हरी पहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही मूर्ती उभी विठेवरी तोहारे श्री हरी पहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार श्री पांडुरंगरायाच्या असीमागाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली असे अनेक विशेषणांनी युक्त असलेले अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा उत्कृष्ट असा हा 3 चरणांचा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सगुण साकार स्वरूपाचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला विठाला हो हो, या अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे की माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणत आहे की आम्ही ज्याची भक्ती करतो तो आमचा उपास्य दैवत कसा आहे, सत्य आहे, ज्ञानघन आहे, अनंत आहे, व्यापक आहे आणि संपूर्ण गगनाला त्याचं प्रावरण आहे. आणि असा जो भगवान परमात्मा निर्गुण निराकार असलेला तो परमात्मा मात्र आम्ही डोळे भरून पाहिला. तो हरे श्री हरे पाहिला डोळे भरी आणि त्याला पाहिल्यानंतर जीवनामध्ये दुसरं काहीच पाहण्याची इच्छा राहिली नाही. कारण तो परमात्मा कसा आहे, ज्याप्रमाणे आपण दिवा लावतो त्या दिव्यामध्ये ज्योत असते, त्या ज्योतीचा कलर कसा असतो, कसा असतो, आपण दिवा लावल्यानंतर तिचा कलर कसा असतो कोळेकर पाटील, पिवळा असतो. तुम्ही ज्योत पाहिलीच नाही का, पिवळा असतो. आणि त्याच्यामध्ये आणखी एक निज ज्योत असते, तिचा कसा कलर असतो, लालसर किंवा काळसर
असतो. मग त्या ज्योतीमधली जी काही निज ज्योत आहे ना, तोच भगवान परमात्मा निर्गुण निराकार असलेला, निज ज्योतीप्रमाणे तो निर्गुण निराकार असलेला परमात्मा मात्र सगुण साकार स्वरूप झाला आणि तोच विटेवरती उभा राहिला. मग जर तुम्हाला पाहायचा असेल, ज्ञानोबा बोलले, तुम्हाला जर तो भगवान सगुण साकार स्वरूप झालेला परमात्मा जर डोळ्याने पाहायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरला जावं लागेल. आणि तिथे जसा आम्ही डोळे भरून त्याला पाहिला तसा तुम्हाला देखील त्या ठिकाणी, कारण तुमच्या सर्वांच्या सद्भाग्याने निर्गुण निराकार असलेला तो परमात्मा सगुण साकार झालाय. मग तुम्हाला जर त्याला पाहायचा असेल तर पंढरपूरला जा आणि विटेवरती त्या ठिकाणी त्याला डोळे भरून पहा. तो हारे श्री हरे पाहिला डोळे भरी. बर, त्याला पाहिल्यानंतर दुसरं काहीच पाहण्याची इच्छा राहत नाही. पाहता पाहणे दुरी सारुनिया, तो हारे श्री हरे पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा हा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा अवघ्या 3 चरणांचा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो अत्यंत गरजेचा असतो. नवे नवे वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा चालू असलेला कार्तिक स्नानाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये मला वाटतं आजची 6व्या क्रमांकाची ना 6व्या क्रमांकाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ असतील, भजनी मंडळ असेल, सप्ताह कमिटी मंडळ असेल, सर्व तरुण मित्र मंडळ असेल, आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांचं दातृत्व हा गुण त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. महाराज, मानवी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी प्रामुख्याने येत असतात. कोणत्या कोणत्या? पहिलं आहे कर्तृत्व, दुसरं आहे मातृत्व आणि तिसरं आहे दातृत्व. या 3 गोष्टी प्रामुख्याने प्रत्येक माणसाने अवलोकन त्या ठिकाणी केलं पाहिजे. मग आज खऱ्या अर्थाने ज्यांचं दातृत्व आहे, मग ते अन्नदाते मंडळी, मग त्यामध्ये जाधव असतील, हलनर असतील, मेंगाळ असतील, पुरी असतील, वडितके असतील, हलवर, खरात, वारे आणि शेवटी तांबडे, या सर्व अन्नदात्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराज, अन्नदानाला फार विशेष महत्व आहे. महाराज, काय महत्व आहे? विशेष महत्व. कारण अन्नदान जर त्या ठिकाणी तुमच्याकडून जर घडत असेल तर या जगाच्या पाठीवर सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते म्हणजे अन्नदान आहे. कारण दानाचे अनेक प्रकार आहे. अस्थिदान आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे, आणि नाहीच कळालं तर 20 तारखेला ते तर आहेच, ते तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे दानाचे प्रकार आहे. पण महाराज, बाकीचे जे दान आहे ना, त्या दानाने, बाकीच्या दानाच्या ठिकाणी अनेक विकार त्या ठिकाणी लपलेले असतात. पण अन्नदान असं एक दान आहे की त्या अन्नदानाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विकार आश्रयाला राहत नाही. कारण इतर दानाने त्या ठिकाणी दान दिल्यानंतर, बाकीचे दान दिल्यानंतर, ते दान दिल्यानंतर तुम्हाला पुण्य प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. कारण तुम्ही बघा, एखादा जर आपण रस्त्याने प्रवास करत असेल, गाडीमध्ये असेल किंवा 2 व्हीलरवर जर असेल, तर टोल नाक्याच्या ठिकाणी किंवा कुठेतरी गतिरोधकच्या ठिकाणी काही लोक काय करतात बाबा, फडके गुंडाळतात आणि द्यावो धर्माला, 1 पैसा धर्माला, असं काहीतरी म्हणतात. मग ते आपण त्या ठिकाणी त्यांना 5-50 रुपये दिले तर तो ते 5-50 रुपये फक्त एकाकडूनच घेत नाही, असे कितीतरी जण त्याला भेटतात आणि शुद्ध अंतकरणाने आपण त्याला देऊन टाकतो. भिकारी आहे म्हणून देऊन टाकतो. पण ते पैसे घेऊन तो जर गेला कुठं, सरकार मान्य जिन्नाबाद, तिथं जर गेला तात्या, मला सांगा, तो तिथे गेला, त्याने घेतली आणि रस्त्याने जात असताना जर त्याला कोणी उडावलं किंवा त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो मरण पावला, तर तो मरण पावल्यानंतर त्याच्या आत्महत्येचं किंवा तो जीवात्मा गेल्यानंतर त्याचं जे पाप आहे ना, ते अर्ध पाप आपल्याला भोगावं लागतं. म्हणजे पुण्य करता पाप घडे. म्हणजे बाकीचे दान त्या ठिकाणी देश काल
पात्र या गोष्टी पाहून दिल्या जातात. पण अन्नदान असं एक दान आहे की त्या ठिकाणी कुठल्याच देश काल पात्राची आवश्यकता नाही. कोणालाही द्या, कुठेही द्या आणि कसंही द्या तरी त्याला ते पुण्य प्राप्त होणार आहे. कारण अन्नदान या शब्दाला जीवदान हा शब्द आहे. कारण एखादा जर अन्न वाचून जर मरत असेल आणि त्याला जर आपण अन्न जर दिलं तर त्याचा जीव वाचतो, म्हणजे त्याला ते जीवदान मिळतं. म्हणून अन्नदानाला विशेष महत्व आहे. आणि विशेष म्हणजे इतर ठिकाणी दिलेलं अन्न त्याला विशेष महत्व आहे, पण त्याच्यातही आणखीन विशेष महत्व कुठं आहे तर ते अन्नदान भगवत कार्याच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्राच्या जर ठिकाणी ते अन्नदान दिलं तर किती कुळाचा उद्धार होतो. तेथ एक शीत दिलेल्या अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धरण. हे बघा, 2 तास बडबड करण्याकरता मला उभं केलंय ना, मग आता मीच बडबड करणार, तुम्ही अजिबात बडबड करू नका. आणि हे बघा, कीर्तनामध्ये जर बडबड जर करायची असेल तर कीर्तनामध्ये बडबड केल्याचा परिणाम आपल्या सर्वांना माहिती ना. कीर्तनी बडबड करीला कोणी बेडूक होईन येईन जन्मा, बेडूक होईन येईन जन्मा, बेडूक होईल येईल जन्मा. कीर्तनी बडबड करीला कोणी बेडूक होईन येईन जन्मा, बेडूक होईन येईन जन्मा, बेडूक होईन येईन जन्मा. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. बेडकाच्या जन्माला जावं लागतं. कारण कीर्तन म्हणजे आपल्याला सहज आणि सोपं काहीतरी वाटतंय, पण कीर्तन एवढं हलक्यावर घेऊ नका. कारण जेथे कीर्तनाची जागा आणि तेथे पांडुरंग उभा. हो, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. मग भगवत कार्यामध्ये कमीत कमी 2 तास आपल्यासाठी जर शांतता जर मिळत नसेल तर काहीच उपयोगाचं नाही महाराज. नुसतं करायचं म्हणून करून काहीच अर्थ नाही त्याला. म्हणून 2 तास कुणीही बडबड करू नका, शांत बसा. 2 तास मी बडबड करेल, तुम्ही फक्त ऐकत राहा. विठाला आज खऱ्या अर्थाने या सर्व अन्नदात्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील सर्वच नामांकित महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सर्वांचे नाव आपणा सर्वांना ज्ञात आहे. अतिशय सुंदर असे मृदंगाचार्य आहे, अतिशय सुंदर असे टाळकरी मंडळी आहे. आणि या वर्षी तर मला एक नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळते की आपल्या गावाला काही गोष्टी, सर्व गोष्टी अनुकूल आहे, फक्त त्या गोष्टी माहीत नव्हत्या. पण या वर्षी मला या ठिकाणी चोपदार पाहायला मिळाले आणि फार महत्व आहे बरं का चोपदाराला. कारण कीर्तनकारापेक्षाही चोपदाराला विशेष महत्व आहे. कारण कीर्तनकार जर चुकला तर त्यालाही चोप देण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते म्हणजे चोपदारी. वस्तुस्थिती आहे, चुकल्यानंतर बिनधास्त बरगाडात टाकायचा कीर्तनकार, अधिकार आहे महाराज तेवढा. म्हणून या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी आहेत. आता सर्वांची नावं सर्वांना ज्ञात आहे. कोणाची नावं घेऊन त्या ठिकाणी मी तुमचा टाइम घेणार नाही. फक्त आता एकच नाव घेतो. कारण आपल्या गावाचं वैभव असणारं, आपल्या भजनातलं, काकड्यातलं भीष्माचार्य ज्यांना म्हणून ओळखल्या जातं ते म्हणजे बाबा आहेत. एकदा बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित सर्व गायनाचार्य मंडळी, आपल्या गावचं हे भूषण आहे. आणि मी स्वाभिमानाने सांगत असतो की आमच्या गावामध्ये कशाचीच कमतरता नाही. मी स्वाभिमानाने सांगत असतो की माझ्या गावामध्ये कीर्तनकाराची कमी नाही, गायकाची कमी नाही. आणि आता तर उमेदीने आणखी एक हिरा तयार झालाय महाराज या ठिकाणी. एकदा त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. कारण आयुष्यभर त्या ठिकाणी त्याच्या आजोबांनी परमार्थ केला. कारण पूर्वी जन्मी सुकृती थोर केली आणि ते मज आजी फळासी आली. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे सहजासहजी होत नाही. आता इथं बसलेल्यापैकी बऱ्याच आई बापांना वाटत असतं की आमचं सुद्धा पोरग निघावं असं वाजवणार, आमचं सुद्धा पोरग निघावं असं गाणार, पण ते नेमका निघतं पियाणार का? कारण मातेची या संकल्प व्हावा राजबिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा ठाकी. सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही महाराज. त्याच्यासाठी कितीतरी पूर्वी जन्मीचं पुण्य लागतंय, कितीतरी जन्मीचं पुण्य लागतंय. म्हणून ते त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. एवढा सहजासहजी होत नाही. या ठिकाणी आमचे परमस्नेह आदरणीय आपल्या शेजारीच गावचे वारणवाडीचे श्री हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबासाहेब महाराज आहे, दोन्ही तात्या आहेत, सर्व वडगर मंडळी आहेत. आता आणखी एक महाराज मंडळी आपल्याला बिडगर परिवारामध्ये सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. सर्व बाबा आहेत, विनेकरी बाबा आहे आणि आमच्या
जनाबाईचा मेळाबाईचा वसा वारसा सांगणाऱ्या आमच्या मावशी अक्का आहेत त्या ठिकाणी. या ठिकाणी बाबा आहेत, चोपदार आहेत सर्व. आता यांचं तर नाव मला हळनर महाराज, हळनर महाराज आहेत, वडगर बाबा आहेत, दाममामा आहेत, बाबासाहेब महाराजांचे चिरंजीव आहे, भाऊसाहेब महाराज आहे. आपल्या गावाला मी खरंच सांगत असतो ना, आपल्या गावाला काहीच कमी नाही. नितीन महाराज असतील, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी अतिशय सुंदर असे रंगाचार्य आहे. आणि विशेष म्हणजे अतिशय गोड अशी माईक सिस्टीम आहे. एकदा माईक सिस्टीमवाले दादांसाठी जोरदार टाळी वाजवा महाराज. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या पाठीवरती कीर्तन असेल, कोणतंही कार्य असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी चित्रीकरण करून संपूर्ण महाराष्ट्राला परमार्थ काय आहे हे सर्व काही त्या ठिकाणी दाखवण्याचं कार्य ज्या अविरतपणे त्या ठिकाणी करतात आमचे मेवणे महासत्ता न्यूज चॅनलचे प्रोप्रायटर, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व परिचित अपरिचित मंडळी, अपरिचित कोणीच नाही, सर्व परिचित आहे. आता सगळ्यांची नावं जर घेतले तर तांबडं फुटन आहे का नाही काका? म्हणून आता एका उखाण्यामध्ये, त्याच्यासाठी मी उखाणा पाठ करून ठेवलाय. मग आता ते उखाणा घेतो म्हणजे कोणाचं नाव घ्यायची गरज, बरोबर की नाही महाराज? मग ऐका, आपलं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती फूल वाहतो वाकून. आपलं ग्रामदैवत हनुमंतरायांच्या चरणावरती फूल वाहतो वाकून. आणि इथं जेवढे जेवढे आले आणि या कार्यासाठी तनमन धनाने जे काही सहकार्य करतात त्या सगळ्यांचं नाव घेतो या नारदाच्या गादीचा मान राखून. विठ्ठला आणि विशेष म्हणजे एकदा या लेकरांसाठी टाळी वाजवा महाराज. कारण परमार्थ जर करायचा असेल ना महाराज तर या वयातच केला पाहिजे. नाहीतर नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाली, अवघे गर्दी हडहड. ही अवस्था झाल्यानंतर कोणतीही गोष्ट योग्य वयातच होत असते महाराज. आता परमार्थ कोणत्या वयामध्ये करायचा असतो बोला? कोणत्या वयात केला? काही काही लोक बघा तुम्ही रिटायर झाले ते मग म्हणतात आता महाराज मी आणि मंदिर. का बरं? तिकडं रिटायर झाले म्हणून. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्या तिकडं त्या लायकीचे राहिले नाही म्हणून या लायकीचे इथं चालणार आहे का? अरे परमार्थ करायचा असेल तर ना भाग्यवंत नटहार कीर्तनाद, नटहार कीर्तनाद, नटहार कीर्तनाद. मी तुम्हाला प्रत्येक वर्षी कीर्तनामध्ये एक गोष्ट सांगत असतो, आहे का लक्षात तुमच्या? बरेच विसरभोळे आणि तुम्ही विसरताय म्हणून तर आमचं चाललंय. कारण तुम्हाला एकदा सांगून जर तुमच्या लक्षात राहिलं तर आम्हाला विचारणार. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कोणतंही प्रमाण झाल्यानंतर टाळी वाजवा. आता कोणी वाजवायचे त्या? वाजवा जरा जोरदार वाजवा. तर ना भाग्यवंत नाट्य हरी कीर्तनात, तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. जो नटे हरी कीर्तनात तो खरा तरणा भाग्यवंत. आता तुम्ही म्हणाल महाराज तरणा भाग्यवंत हेच तरुण आहे, बाकीचे सगळे म्हातारे, मग त्यांना फेकून द्यायचं का? नाही. या प्रमाणाचा अर्थच असा आहे जो नटे हरी कीर्तनात तो खरा तरणा भाग्यवंत. म्हणून इथं नटलं पाहिजे, हो इथं आलं पाहिजे, इथं नटलं पाहिजे. आणि जो इथं येतो, इथं नाचतो, इथं नटतो त्याच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही महाराज. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. इथं जो नटतो ना, इथं जो नाचतो त्याच्यासारखा भाग्यवान या जगाच्या पाठीवर कोणीच नाहीये. तुम्ही एकदा जोरदार सर्वांसाठी टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सेवेसाठी अभंग निवडलेला आहे.
माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं, त्या निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याला सगुण साकार केल्यानंतर त्या सगुण साकार स्वरूप परमात्म्याचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करतायत. महाराज वर्णन करणारे ज्ञानोबाराया आहे आणि वर्णविषय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. वर्णन कुणी कोणाचं करावं याला विशेष महत्व आहे महाराज. कारण आजकाल कुणी कुणाचं वर्णन करतो. एखाद्याने एखाद्याला बिडी जरी दिली ना काका, आता मामा पण म्हणावं लागेल तुम्हाला, एखाद्याने एखाद्याला बिडी जरी दिली तरी पण तो त्याचं वर्णन करतो. तो म्हणतो वा 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 शामराव तुम्ही ना कर्णाचे सख्खे मावस भाऊ बिडीवर. याला यथार्थ स्वरूपाचं वर्णन म्हणत नाहीये. कारण वर्णनाचे खऱ्या अर्थाने दोन प्रकार सांगितले जातात. कोणते कोणते? पहिलं आहे वस्तुनिष्ठ वर्णन आणि दुसरं आहे भावनानिष्ठ वर्णन. आता वस्तुनिष्ठ आणि भावनानिष्ठ याच्यामध्ये काय फरक आहे? तर मोहापोटी, प्रेमापोटी, मायेपोटी केल्या जातं त्याला काय म्हणतात? भावनानिष्ठ वर्णन. उदाहरणार्थ सासूबाई जावयाचं वर्णन करते. ती म्हणते अगं माझे जावई ना एवढे श्रीमंत आणि एवढे उदार आहे, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कुणीही या, कितीही या, कसेही या, ज्याला जे पाहिजे ते देतात. श्रीखंड मागा, जिलेबी मागा, लाडू मागा, जे पाहिजे ते मागा, ते त्याला देतात. एकीने दुसरीला विचारलं का ग हिचे जावं एवढे खरंच श्रीमंत आणि एवढे उदार आहे का? ती म्हटली हिचं काय ऐकते, तिचा जावई हॉटेलमध्ये वेटर तिचं काम करतोय. याला उदार म्हणता येईल का? नाही. हे वर्णन म्हणजे कसं आहे? भावनानिष्ठ स्वरूपाचं वर्णन आहे. पण जशी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे त्याचं केलेलं वर्णन याला खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठ वर्णन असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज आज या अभंगामध्ये हा सुवर्ण कांचन किंवा दुग्ध शर्करा योग आलेला आहे. कारण तुम्ही बघा कधी कधी वर्णन करता श्रेष्ठ असतो तर वर्ण विषय कनिष्ठ असतो आणि कधी कधी वर्ण विषय श्रेष्ठ असतो तर वर्णन करता कनिष्ठ असतो. पण क्वचितच एक योग येत असतो त्याला सुवर्ण कांचन किंवा दुग्ध शर्करा योग असं म्हणतात. ज्ञानोबाराय बोलतायत स्त्री आहे, स्वरूपान आहे, सुंदर स्त्री आहे, त्या स्त्रीच्या अंगावर अलंकार घालायचे आहे पण ते अलंकार लोखंडाचे आहे. काय उपयोग आहे का? नाही. उलट त्या सौंदर्यवान स्त्रीच्या शरीराची नवे नवी तिच्या सौंदर्याची काय आहे? ती विटंबना आहे महाराज. कधी कधी याच्या उलट असते. काय असते? सोन्याची नथनी आहे, तिला हिरे माणिक मोती मोहरांनी मढवलेली नथनी आहे, पण ज्या स्त्रीच्या नाकात घालायची आहे तिला नाकाचाच पत्ता नाही. आणि जिला नाकाचाच पत्ता नाही तिला नाक महाराज काय म्हटले? नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने. काय करावी ती 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय लक्षणे, काय काय लक्षणे, नाक नाही वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले. काय म्हटले महाराज? काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही त्याने वाया गेली. मग ती नथनी कुठं घालणार आहे? म्हणजे या ठिकाणी त्या सुंदर अशा सोन्याच्या नथनीची विटंबना आहे. म्हणजे तुम्ही बघा कधी कधी स्वरूपवान स्त्री असते तर अलंकार चांगले नसतात आणि कधी कधी अलंकार चांगले असतात तर स्त्री स्वरूपवान नसते. पण क्वचित योग येत असतो. स्त्री स्वरूपवान आहे. ज्ञानोबाराय म्हणतात अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे. अंग गोरा आहे, तरुण आहे, स्वरूपवान स्त्री आहे आणि अशा स्वरूपवान स्त्रीच्या अंगावरती जर सोन्याचे अलंकार जर घातले तर इथं कोणाची शोभा कोण आहे? कोणाची? इथं अलंकारिले कवन कवन ज्ञानोबाराय बोलले. इथं कोणाचा अलंकार कोण आहे? तर जसा स्त्रीचा अलंकार
अलंकार आहे तसा अलंकाराचाही अलंकार कोण आहे? स्त्री आहे. कारण एकामेकाची शोभा एकामेकाला आहे. शोभविले हिर हिरा आणि सोने एके ठाई हिरा. म्हणजे हा योग क्वचितच येत असतो. त्याप्रमाणे कधी कधी वर्णन करता श्रेष्ठ असतो तर वर्ण विषय कनिष्ठ असतो, आणि कधी कधी वर्ण विषय श्रेष्ठ तर वर्णन करता कनिष्ठ असतो. पण असा क्वचितच योग येत असतो, वर्णन करता हे श्रेष्ठ असतो आणि वर्ण विषय देखील श्रेष्ठ असतो. मग वर्ण विषय आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक, तो जगाचा चालक मालक, तो परमात्मा वर्ण विषय आहे. आणि वर्णन करते कोण आहे? ज्ञानदेव वैष्णव मोठा नव्हे नव्हे. ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा काय भरला? ज्ञानदेव रचिला पाया आणि उभारिले देवालया, असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करत असताना पहिलं विशेषण वापरतात अभंगाच्या पहिल्या. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, 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 सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते, हरी पहिला डोळे भरे, तो हरी हरी पहिला डोळे भरे. हे नाही रूप वर्ण गुण येते, हे नाही रूप वर्ण गुण येते, तो हरी हरी पहिला डोळे भरे, तो हरी हरी पहिला डोळे भरे. अजून थंडी नाहीये. हे बघा, वाजवायचं असेल तर जोरात वाजवा. उगं माझ्या मैतीला आल्यासारखं बसू नका बुवा. जोरात वाजवा, नाहीतर वाजूच नका. वा. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. ज्ञानोबाराय बोलले की तो भगवान परमात्मा कसा आहे? पहिलं विशेषण वापरलंय. काय विशेषण आहे? तर तो भगवान परमात्मा सत्य आहे. आणि महाराज, या जगाच्या पाठीवर फक्त देव सत्य आहे, बाकी सर्व काय आहे? मिथ्या आहे, माईक आहे, खोटं आहे, नश्वर आहे, दुःखच दुःख प्राप्त करून देणार आहे. एरती माईके दुःखाची जनिती, हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी, नाही आदि अंती अवसानी. हो, एरती माईके एक भगवंत सोडला तर बाकी सर्व खोटं आहे, नश्वर आहे. फक्त सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तो सत्य, सत्य तो विठ्ठला, सत्य तो सत्य, सत्य तो विठ्ठला. नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. हो हो. हा, कागा दाविला हा जगताकार. सत्य तू. आता काय झालं? ज्ञानोबारांचा अभंग सत्य ज्ञानानंतर, आणि हा पण अभंग सत्य तू दोन्ही सत्य आल्यामुळे थोडासा. हा चला. सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगताकार. तो भगवान परमात्मा सत्य आहे, किंवा ब्रह्म सत्यम
जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. या जगाच्या पाठीवर सत्य फक्त तो भगवान परमात्मा आहे. बाकी सर्व खोटं आहे, नश्वर आहे, माईक आहे. माईक म्हणजे हा नाही बरं, माईक म्हणजे नश्वर आहे. हो, खोटं आहे महाराज. फक्त एक भगवान परमात्मा सत्य आहे. बर, तो भगवान परमात्मा सत्य आहे, ज्ञानघन आहे. किती ज्ञानघन आहे महाराज? माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे किती ज्ञानी हो. ज्ञानाचा 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 सागर. कोण आहे ज्ञानोबा? ज्ञानोबा म्हणजे साक्षात ज्ञानाचा सागर आहे महाराज. नवे नवे सर्व अधिकार संपन्न असलेल्या सर्व संतांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानाला उपमा उपाधी देत असताना तोंड भरून वर्णन केले. अरे ज्या तुकोबारांचा अधिकार आपण पाहू गेलो तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, नवे नवे जगा काळ खाय आणि आधी माथा दिला पाय. एवढंच काय, अरे संपूर्ण जगच्या काळाचं नाव ऐकल्यानंतर, ज्या यमाचं नाव ऐकल्यानंतर सगळ्या जगाला चळकाप सुटतोय, पण त्याच यमाला माझ्या तुकोबारांचं नाव घेत. तुकाराम 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 संपूर्ण जग ज्या यमाला चळचळा कापतोय, त्या तुकोबारांचं नाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारांचं नुसतं नाव घेतलं तर त्या यमालाही चळकाप सोडतोय. काय अधिकार असेल तुकोबारांचा? तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा
अधिकार संपन्न असलेल्या जगद्गुरु तुकोबाराने ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना म्हणावं माऊली ज्ञानी अंतरागा गुरु महाराज ज्ञानी अंतरागा गुरु महाराज ज्ञानी अंतराज गुरु महाराज ज्ञानी अंतराज गुरु महाराज ज्ञानदेव गोमायसे ज्ञानदेव गोमायसे बाबराय आय गुरु महाराज बाबराय आय गुरु भरत ज्ञानदेव तो मायेचे भरत ज्ञानदेव तो मायेचे आय गौरव भज बाबराय काय गौरव वा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे जगद्गुरु तुकोबाराने ज्ञानोबारायला म्हणतायत की माऊली तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात. अरे एवढंच काय, अरे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिशाली असलेला तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आमच्या नाथ बाबांच्या घरी 10 नाही 20 नाही 30 नाही तर तब्बल 36 वर्ष श्रीखंड्या नावाच्या गड्याच्या रूपाने वाटेचे काम करावं महाराज. श्रीखंड्याच्या गणा उगलोनी करे वस्त्र गंगा तिरे धूतासे किंवा कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाय. एवढंच काय तर दत्त चोपदारी करी निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी आणि दत्त चोपदारी करी तसे असा अधिकार संपन्न असलेल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी म्हणावं माऊली तुम्ही कोण आहात. तुम्ही साक्षात त्या ठिकाणी ज्ञानियांचा शिरोमणी आहात. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. एवढंच काय अरे आमच्या नामदेवरायांनी म्हणावं ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती आणि स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्याने म्हणावं हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. किंवा ज्या जनाबाई नामदेवरायाच्याही आणि भगवंताच्याही सोबत किती दिवस राहिल्या. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी जणी 4 युग त्या जनाबाई राहिल्या. त्या जनाबाईंनी म्हणावं ज्ञानाचा सागर किंवा विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा असा अधिकार संपन्न असलेले ज्ञानाने ओतप्रोत भरलेले माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया किंवा ज्ञानोबारायांच्या आता कार्तिकी वारी आली महाराज. माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानाला आणखीन उपमा देण्याचा जर प्रयत्न केला तर ज्ञानोबारायांना काय म्हणतात हो ज्ञानोबारायांना कोणाला म्हणतात ज्ञानोबाराया. अरे ज्याचं नाव घेतल्यानंतर नाव घेणाऱ्यालाही ज्ञान प्राप्त व्हावं त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानोबाराया असं म्हणतात महाराज. कारण तुम्ही बघा अरे ज्याने देव कळतो कोणाला म्हणतात ज्ञानोबाराया लक्षपूर्वक ऐका. ज्याने देव कळतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्याने देव कळतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्याने प्रपंच कळतो त्याला विज्ञान असं म्हणतात. हे दोन्ही ज्याला कळत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि ज्ञानोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं तर नाव घेणारालाही ज्ञान प्राप्त व्हावं त्यांना फक्त आणि फक्त ज्ञानदेव असं म्हणतात. फक्त आणि फक्त ज्ञानदेव असं म्हणतात. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो असा अधिकार संपन्न असलेले माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया काय म्हटले मी काय आहे ज्ञानाचा बिंदू आहे आणि तो भगवान परमात्मा काय आहे तर तो सिंधू आहे. कशाचा सिंधू आहे. सत्य ज्ञानाचा सिंधू आहे. सत्य आहे ज्ञानघन आहे आणि ज्ञानाचा नुसता सिंधू नाही तर ज्ञानोबाराय म्हणतात की तो भगवान परमात्मा ज्ञानाचा सागर आहे ज्ञानाचा सिंधू आहे. कारण त्याला दुसरी कोणतीच उपमा देता येत नाही असा तो ज्ञानाने ओतप्रोत भरलेला तो भगवान परमात्मा आहे. मग तो सत्य आहे ज्ञानघन आहे अनंत आहे. अनंत म्हणजे काहीच नव्हतं तेव्हा तोच होता. काहीच नसणार तेव्हा तोच असणार. म्हणजे सर्वांच्या अगोदरचा आणि सर्वांच्या नंतरचा तो भगवान परमात्मा आहे. सत्य आहे
ज्ञानघन आहे, अनंत आहे आणि व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे चराचरामध्ये तो आणि तोच आहे. विठ्ठल जळे तळे बोलला सीता ठावराई बोलला आत्म्या सुखीन पायला विठ्ठल विठ्ठल जळी तळी भरला प्रीत ठावराये बोलला ढकलला विठ्ठल कुठे आहे तो परमात्मा? विठ्ठल जळी तळी भरला जनीवनी अवघा देव वासनेचा. हा, तो कुठे नाहीये. अरे तो परमात्मा नाही अशी जागा नाहीये, नाही असा वस्तू नाहीये, नाही असा घट सुद्धा नाही. सर्व घटी राम किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता. अरे तो सर्वत्र आहे, नाही अशी जागा नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. नवे नवे तो भगवान परमात्मा नाही अशी जागाच नाही. फक्त आपल्याला काय झाले, देवाच्या बाबतीत आपला फार मोठा गैरसमज झालाय. काय गैरसमज झालाय? आपल्याला वाटतंय मला इथं कोणी पाहत नाही. अरे पण तुला नाही कोणी पाहत, पण तुला जो पाहतो त्याला तू पाहत नाही ना. त्याला तू पाहतोय का? नाही. फक्त देवाच्या बाबतीत आपला फार मोठा गैरसमज झालाय. तो सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला किंवा सर्व घटी राम. नवे नवे देव नटला नाना परी, देव नटला नाना परी भरोने उरला चराचरी. भरोनी उरला चराचरी. देव नटला नाना परी, तो नाही अशी जागाच नाहीये. आणि असा जो भगवान परमात्मा ज्ञानोबा म्हणतात तो केवढा आहे, लहान नाही. कारण संपूर्ण गगनाला त्याने काय घातलेलं आहे? प्रावरण घातलेलं आहे, आवरण घातलेलं आहे. आता गगन म्हणजे काय हो? गगनाला दुसरी उपमा देता येईल का? गगनाला दुसरी उपमाच नाही. कारण गगनम गगनाकारम सागरम सागर उपमा. राम रावण योर युद्धम, राम रावण योर युवा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध कोणासारखं झालं? एक का सांगता असेल कोणाला? कोणाला सांगता येणार? कसं झालं असेल बरं? आता ते युद्ध कसं झालं असेल त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो, मग तुम्ही ठरवा नेमका कसं झालं असेल बुवा. मग ऐका काय झालं. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं आणि कंसाचं युद्ध झालं. मग हा हे बघा, तुम्ही गप बसू नका बघा. आता मी का काय तुमचा काय नवीन आहे का तुम्हाला? बोलत चाला. कारण कीर्तन कीर्तन म्हणजे नेमकं काय? वक्ता आणि श्रोता या दोघांचा संवाद, याचं नाव आहे कीर्तन. अजिबात घाबरायचं नाही. खाली लोटांगण मोकळं पटांगण. आपल्या कीर्तनाला अजिबात घाबरायचं नाही. बोला मग कोणाचं युद्ध झालं? प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं. असं मी आता हे उगाच तुम्हाला विचारण्यासाठी टच केलं बरं का. कारण करावं लागतं ना टच कधी कधी. कारण काही काहीच्या डोक्यामध्ये दुसरे विषय असतात, इथं येतात तरी पण दुसरे घरचे विषय असतात. म्हणून कीर्तनामध्ये काय? कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देवभंगा गात्रे माझी पांडुरंगा. चला काय सांगत होतो की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध कोणासारखं झालं त्याच्यासाठी उदाहरण सांगतो, ऐका. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध झाल्यानंतर त्रेतायुग संपलं. कोणतं युग लागलं मग? त्रेतायुग संपल्यानंतर द्वापर युग लागतं. आणि द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणजे कौरव आणि पांडवांचं राज्य आहे. मग त्या द्वापर युगामध्ये कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. युद्ध पुढे होतं, पण 5 पांडवांची आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बैठक बसली. त्यावेळेला भगवान परमात्म्याला धर्मराजाने, याला आपण कळालं का काय? अजून नाही ना झाला टाइम. धर्मराजाने सांगितलं की देवा आपल्याकडे सैन्य आहे पण शस्त्रसाठा नाहीये. आता एवढा शस्त्रसाठा आणायचा कुठून? कारण कौरव किती आहे? 100 आहे. बरं त्यांच्याकडून कोण कोण योद्धे आहे? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्णासारखा रथी महारथी एवढे महान योद्धे आहे. मग आपल्याकडे सैन्य आहे थोडं का होईना, पण शस्त्रसाठा नाही. मग आता शस्त्रसाठा आणायचा कुठून एवढा? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं धर्मा काळजी करायचं काम नाही.
टेन्शन घ्यायचं नाही, सगळं आहे, फक्त शस्त्रसाठा आणण्याकरता तसा भक्कम माणूस पाहिजे. म्हणजे ते शस्त्रसाठ्या आणण्याकरता, जाण्याकरता आणि ते आणण्याकरता भक्कम माणूस पाहिजे. आता तिथं कोण होता? भीमदादा आडदांड गडी. त्याला ताकदीचा गर्व झाला होता. त्याने सांगितलं, काय बोलतोस देवा, अरे जाण्यासाठी आणि आणण्यासाठी माणूस पाहिजे. एवढा धडधाकट भीम इथं असताना आणि माझ्या तोंडावर मला ओळखलं नाही. कोण आहे मी? ग्रामपंचायत सदस्य. असं आहे का? नाही. कोण आहे मी? मला ओळखलं नाही. आणि महाराज देवाला तो मी अजिबात आवडत नाही. दिलबरी जरी होय अभिमान, तो मेरू पर्वत फार आहे देवा. देवाला तो मेरू पर्वता समान वाटतो. म्हणून भीमाची जिरवायचीच होती देवाला. देवाने सांगितलं, ठीक आहे भीमा, तू जातो ना, ठीक आहे जा, तुला मी पत्ता देतो. आणि देवाने पत्ता दिला आणि सांगितलं, जा लंकेमध्ये. तिथं आता राजा कोण आहे लंकेचा? बिभीषण आहे. बिभीषणाला फक्त माझं नाव सांग आणि अशा कारणास्तव मी आलो आहे असं बिभीषणाला सांग. आणि मग त्या ठिकाणी तुला पाहिजे तेवढा शस्त्रसाठा मिळेल. आणि मग महाराज त्या ठिकाणी भीमदादा मजल दर मजल करत 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 लंकेमध्ये जाऊन पोचले. तिथे गेल्यानंतर बिभीषण महाराजांनी त्याचा आदर सत्कार केला आणि त्या ठिकाणी त्याला जेवायला वगैरे दिलं. तो जेवला, मस्तपैकी झोपला आणि सकाळी उठल्याबरोबर पहिल्या क्रमांकाचा कार्यक्रम डबा घेतला आणि जंगलामध्ये गेला. आणि तिकडून येत असताना त्याला येता येता मोठं तळ दिसलं. त्याने विचार केला, घरी जाऊन 4-2 तांबे भुडभुड आंघोळ करण्यापेक्षा हे मस्त तळ दिसतंय, पाऊस झालेला आहे, तळ भरलेलं आहे, मग तळ्यामध्ये यथेच्छ पोहू आणि मग घरी जाऊ. म्हणून त्याने तो डबा ठेवला, कपडे काढले आणि त्या तळ्यामध्ये उडी मारली आणि मनसोक्त पोहला. 4 वेळेस ठाव आणण्याचा प्रयत्न केला, पण भीमाला त्याचा ठाव आणता आला नाही. आणि मग थकल्यासारखं झालं म्हणून भीम वरती आला, कपडे घातले, डबा घेतला, घरी आला. आणि त्यावेळेला बिभीषण महाराज म्हटले, भीमा पाणी तापलं, घे आंघोळ करून. आता भीमाने सांगितलं, अहो मी तर आंघोळ करून आलो. म्हणजे कुठं आंघोळ करून आला? अरे तुम्ही नाही का ते तळ बांधलं तिथं आंघोळ करून आलो. आता बिभीषण महाराज म्हटले, अरे बाबा भीमा, मी निवडून आल्यापासून एकदा सुद्धा कोणतं तळ बांधलं नाही, तू काय असा बोलतो? आणि त्याच्यासाठी निवडून यायचं असतं का? तळबिळ नाही बांधलं मी काही. 5 वर्ष असेच खाल्ले. चला मला माफ करा बरं का. आता सध्या काय ते वार आहे, हा त्याच वार आहे. म्हणून आता तुम्ही माझ्याचे म्हणून बोललो, नाही तर दुसरीकडे बोललो तर लगेच तेवढीच क्लिप व्हायरल होईल. तसं आमची मिवणी करणार नाही तसं. भीमाने बिभीषणाने सांगितलं, बाबा अरे मी नाही तळ बांधलं. भीमाने त्यांच्या हाताला धरलं, वर गच्चीवर नेलं आणि वरून बोटाने दाखवलं, ते नाही का त्या पती तळ बघा. आणि मग बिभीषणाने सांगितलं, भीमा अरे ते तळ नाही ना. म्हणे मग काय आहे? अरे ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचं आणि आमच्या कुंभकर्ण या भावाचं युद्ध झालं, त्यावेळेला कुंभकर्ण म्हणजे सामान्य नव्हता, आवाढव्य असलेला शरीराचा होता. कारण त्याला उठवण्याकरता ढोल ताशे नगारे लावायला लागत होते, तेव्हा तो उठत होता. कारण 6 महिने खात होता आणि 6 महिने झोपत होता. असा तो कुंभकर्ण आवाढव्य शरीराचा होता. मग प्रभू रामचंद्रांच्या एका बाणाने तो मेला नाही. मग प्रभू रामचंद्राने एका बाणाने त्याचा हात काढला, दुसऱ्या बाणाने त्याचा कान काढला आणि 3रा बाण म्हणजे एक बाण त्याच्या कपाळावर बसला आणि ती अर्धी टवकी, कवटी म्हणा तर टवकी म्हणा, ती उडाली आणि परवादीच्या पावसाने ती भरली आणि ती अर्धी कवटी ते कुंभकर्णाची. आता ऐकलं ना तुम्ही ऐकलं ना? मग आता तुम्ही ठरवा, जर कुंभकर्णाची अर्धी कवटी एवढी भीमाला 4 वेळेस ठाव आणता आला नाही, मधूनच दम तुटून वर आला, मग अर्धी टवकी एवढी तर त्याची पूर्ण टवकी केवढी? बरं त्याची पूर्ण टवकी केवढी तर त्याचे हात केवढे, आणि त्याचे हात केवढे तर त्या हातामध्ये धराचे शस्त्र धनुष्यबाण केवढे? घरी गेल्यावर विचार करा. मग ते युद्ध झालं असेल केवढं सांगता येणार नाही. राम रावण योर युद्धम, राम रावण योर युवा, हा म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध कोणासारखं झालं हे सांगता येणार नाही. म्हणजे अशा काही निरूपम गोष्टी आहे. गगनम गगनाकारम, गगन कशासारखं आहे त्याला उपमा देता येणार नाही. पण अशा गगनालाही आवरण घालणारा तो कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. मग तो केवढा असेल, तो केवढा आहे कोणाला सांगता आला नाही महाराज. बरं त्याचं वर्णन करता करता सगळे थकून गेले. वेदाने त्याचं वर्णन करायचं ठरवलं, तो केवढा आहे. वेदाला तो कळला का नाही?
वेदा नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. मी काय तुमचा बाण कोरलाय का? तो परमात्मा कसा आहे आतापर्यंत कोणाला वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती वेदाला तो कळाला नाही, श्रुतीला सुद्धा तो कळाला नाही, कोणालाच सांगता आला नाही. कारण तो केवढा आहे, एवढा प्रभू भावे केवढा आहे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. तो भगवान परमात्मा केवढा आहे ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड. आता ब्रह्मांड म्हणजे काय? महिला वर्ग ब्रह्मांड कोंबडीचं अंड नाही. ब्रह्मांड कशाला म्हणतात ब्रह्मांड? आता ब्रह्मांडाची सोपी व्याख्या सांगतो ऐका. आपल्यावरती 7 लोक आहे बरं का, माहितीये का तुम्हाला? ऐका मग, आपल्यावरती 7 लोक आहे, आपल्या खालीही 7 लोक आहे. वरच्या 7 लोकांना म्हणतात सप्त स्वर्ग आणि खालच्या 7 लोकांना म्हणतात सप्त पाताळ. मग 7 दुनी 14 आणि हा मृत्यूलोक 15. आता वरचे 7 कोणते? फक्त नावं सांगतो ऐका. स्वर्लोक, भूर्लोक, मरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. किती झाले? हे मना बोली मोजले. परत सांगतो. स्वर्लोक, भूर्लोक, महरलोक, जनलोक, सत्यलोक, तपलोक, स्वर्गलोक. आता 7 झाले नक्की? सांगा कोणते कोणते? वरचे 7. आता खालचे 7. आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. हे 7. 7 दुनी 14 आणि हा मृत्यूलोक 15. अशा 15चा एक ब्रह्मांड होतो महाराज. आणि असे किती ब्रह्मांड आहे त्याच्या उदरात? अनंत अनंत ब्रह्मांडे. मग तो केवढा असेल सांगता येणार नाही. तो भगवान परमात्मा केवढा आहे हे आतापर्यंत कोणालाच वेदाला सुद्धा कळला नाही. बरं, शेषाने त्याचं वर्णन करायचं ठरवलं, पण शेषाच्या किती जिभा झाल्या? सहस्र जिभा झाल्या. पुसू नका बाई, वेदासिक नाही काही कळलेची नाही, झाल्या सहस्र जिभा. त्या शेषाच्या सहस्र जिभा झाल्या त्याचं वर्णन करता करता, पण त्यालाही त्या ठिकाणी त्याचं वर्णन करता आलं नाही. मग तो नेमका केवढा असेल कोणाला सांगता आला नाही. फक्त तो एवढा मोठा असलेला परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला कळतच नाही महाराज. तो एवढा मोठा परमात्मा आहे. तो एवढा मोठा जरी असला तरी पण भक्ताच्या कुठं राहतो? आमच्या हनुमंतरायाने कुठं साठवला? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्री राम
हरी जिनी हृदय मंदिरी त्यांची सरणी येर धार झाला सफल व्यापार. तो भगवान परमात्मा कितीही मोठा असू द्या पण त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवण्याची ताकद फक्त आणि फक्त भक्तामध्ये आहे. महाराज हनुमंतरायाने साठवला. आणखी कुणी साठवला? तुकोबाराने साठवला किंवा साठवेला दातात्रय लोक्याचा सावता महाराजांनी साठवला, कुर्मदासांनी साठवला किंवा आमच्या जनाबाईने तर त्याला कोंडूनच टाकला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला धरला पंढरीचा चोर, गळा बांधून दोर. बघा तिकडे बाबाला पर्यंत पोचला. हो त्या जनाबाईने त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये कोंडूनच ठेवला महाराज. एवढा मोठा तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी हृदयामध्ये पराविष्ट होत असेल पण त्या भगवान परमात्म्याची आपल्याला यथार्थ ओळख नाही. आपण कुठे शोधतो देवाला? तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे ना महाराज, तो आपल्या जवळच आहे. पण आपण आता गंमत अशी झाली महाराज, तुझं आहे तुझं पाशी आणि परी तू जागा चुकलासी. आपल्या जवळच तो परमात्मा आहे फक्त आपल्याला त्याची ओळख नाहीये. मग ती ओळख कोण करून देत असेल तर ते संत ओळख करून देत असतात. काय झालं महाराज, आपल्या डिग्रस गावचे 10 जण गेले कुठं? त्र्यंबकेश्वरला. आता मला वाटतं यात्रा झाली ना? हा येईल. त्र्यंबकेश्वरला यात्रेला गेले पण पायी गेले. 10 जण निघाले पण थोडेसे लेट निघाले म्हणून संगमनेर पर्यंत त्यांना दिवस मावळला. संगमनेरची नदीवर त्या ठिकाणी प्रवरा मातेवर त्या ठिकाणी त्यांना दिवस मावळला. आता त्यांनी विचार केला आपल्याला पलीकडे गेलं पाहिजे कारण अलीकडे सगळं गाचपाना आहे आणि तिथं मुक्काम करता येणार नाही. मग आपण पलीकडे गेलं पाहिजे. पण आता पलीकडे जायचं कसं? नाववाडी तर नाव खुंट्याला बांधून घरी निघून गेला होता. पहिलं तिराला राहत होता तो. आता तो हाका मारून थकले पण नावड्याने ओढली नाही. मग आता काय करायचं? इथं तर मुक्काम करता येणार नाही. मग आपल्याला पलीकडे जायचं आहे, पहिलं तिराला जायचंय. काय केलं पाहिजे? मग काय करावं लागेल त्यांना? आता हे पण गाठ घेतलंय का? अहो पोहूनच जावं लागेल ना. आणि मग त्यांनी उड्या टाकल्या आणि पोहत पोहत पलीकडे गेले. पलीकडे थोडस राहण्याची सोय होती, मंदिर वगैरे होतं. त्या ठिकाणी गेले. अंधार पडलेला होता. सोबत त्यांनी शिदा भाकरी वगैरे आणल्या होत्या. त्या भाकरी सोडल्या, भाकरी खाल्ल्या आणि रात्रभर तिथं झोपले. आणि मग सकाळी उठले आणि सकाळी उठल्यानंतर एकाच्या डोक्यात आलं महाराज. काय डोक्यात आलं? आपण डिग्रस सोडून किती जण होतो? 10 जण होतो. पण 10ची 10 हाय का बघा, नाही तर एखादा गेला असेल वाहून. आणि मग एकाने काय केलं? सगळ्यांना लाईन मध्ये उभं केलं महाराज. लाईन मध्ये उभं केलं आणि मग मोजू लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9च भरतात. एक गेला वाटतं भाऊन. तो म्हणला हे थांब, तुला नाही कळत, तू आतमध्ये ये, मी मोजतो. तो आला, तो मोजू लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे 9च भरतात. अरे 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 गेला ना दावा आपल्यातला. लागले मोठमोठ्याने बॉम्ब मारायला. दाव्यो कुठं पाहू तुला? लागले मोठमोठ्याने रडायला. आता तिथं बाबा एक बाबांसारखं महाराजांसारखं मामासारखा एक भक्कम गडी म्हातारा वयस्कर बाबा होते. पण जुना म्हातारा होता. मिशाचे आकडे बिकडे होते. हातात काठी, तिकीट भगवंताच्या दर्शनाकरता मंदिर होतं म्हणून दर्शनाकरता त्याचा नित्यनेम होता. तो मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये येत असताना हे 10 जण दिसले. 10 जण दिसले. ते रडत होते. मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होते. आमच्यातला दावा गेला. दाव्यो, अरे दाव्यो कुठं पाहू तुला? असं म्हणून मोठमोठ्याने रडत होते. हे त्या म्हाताऱ्याने पाहिलं. म्हाताऱ्याने विचार केला अरे यांना काय झालं गो सकाळी सकाळी? म्हाताऱ्याने दर्शन सोडून दिलं. त्यांच्याकडे गेलं पहिलं आणि मग त्यांना विचारलं काय झालं रे रडायला तुम्ही? त्यांनी सांगितलं आमच्यातला दावा गेला. कुठले रे म्हणले तुम्ही? नाही इकडचं नाव कशाला सांगू मी आता? त्यांनी सांगितलं आम्ही घरून निघालो. आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो. आम्हाला दर्शनाकरता जायचं आहे त्र्यंबकेश्वर महाराजांच्या. पण घरून निघालो तेव्हा आम्ही 10 जण होतो. पण आता 9च भरतात. आम्ही पोहून पलीकडे आलोय. आमच्यातला दावा वाहून गेला. म्हाताराने चांगलं टुळू पाहिलं त्यांच्याकडं. हे तर 10ची 10 दिसतात.
आणि मग म्हातारा म्हटलं थांबा थांबा, गडबड करू नका, गोंधळ करू नका, मी तुमच्यातला दावा सापडून देतो. आनंद झाला, म्हाताऱ्याला उचलूनच घेतलं. आणि मग त्या ठिकाणी असं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं मी तुमच्यातला दावा सापडून देतो, गडबड करू नका. आणि मग त्या म्हाताऱ्याने सगळ्यांना एका लाईनीत उभं केलं आणि एका लाईनीत उभं केलं आणि त्यांना सांगितलं हे बघा मी तुमच्यातला दावा सापडून देतो. आणि मग पहिला जो होता ना त्याला हाताला धरला, एक काना खाली वाजवली, चल हो बाजूला, एक, दुसऱ्याला काना खाली वाजवली, चल हो बाजूला, 2 3 4 5 असे 9 जणांना एक एक काना खाली वाजवली. आणि दहाव्याच्या वेळेला काय केलं महाराज, दहाव्याच्या वेळेला त्यांनी आणखी बाई मागे सारली आणि एक गावरान ठोकाय बघा, गावरान तडाखा आपल्या काय करतात, हात चोळला आणि दहाव्याच्या निवार टेकवली. आणि मग ज्या दहाव्याच्या बसली त्या वेळेला बाकीचे जे 9 होते ना ते म्हणत होते आमचा दावा आहे, आमचा दावा आहे. आणि ज्याच्या थुका लावून बसली तो म्हणत होता दावाच मी आहे. म्हणजे दावा त्यांच्यात नव्हता का, होता, पण त्याची ओळख त्यांना नव्हती, अज्ञान होते. म्हणून असे आपण तुम्ही याला हसले, पण तुमची आमची हीच परिस्थिती आहे महाराज. देव आपल्याला लांबच नाहीये, आपल्या जवळ आहे, फक्त त्याला ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये. मग त्या देवत्वाची दृष्टी कोण देत असेल तर संत महात्मे तुम्हा आम्हाला देत असतात. कारण देवाची ओळख आपल्याला नाही महाराज, आपल्या जवळच देव असतो, फक्त त्याची ओळख आपल्याला नाही. आणखी एक उदाहरण सांगतो. काय झालं, एका मालकाकडे एक जण गडी ठेवला. आता तो गडी जरा थोडासा हाफ मॅड होता. त्या मालकाला नाद होता गाड्याचा, नारायणगावचा होता, तो नारायणगाव भागातला होता, त्याला गाड्यांचा लय नाद होता. आणि त्याच्याकडे एक घोडा होता. काय होता, घोडा होता. त्या मालकाने काय केलं, पहिलाच दिवस होता त्या गाड्याचा, त्या मालकाने ते घोडं सोडलं, त्याला लगाम घातला आणि या गाड्याच्या हातामध्ये तो लगाम दिला आणि सांगितलं जा वड्यावर पाणी पाजून आण घोड्याला. आता हे गेलं वड्यावर पाणी पाजायला त्या घोड्याला, तो घोडा गेला पाणी पिला. पण आता घोड्याने या घोड्याला ओळखला का हे काही एवढं हुशार दिसत नाही. आणि घोडा लई हुशार असतो महाराज, त्याने बरोबर जिभेतून लगाम सोडला, पाणी पिल्यानंतर तो लगाम सोडला आणि जेल धुवून ठोकली, पळून गेला. आता याच्या हातात काय राहिलं, लगाम राहिलं. पण त्याची परिस्थिती अशी झाली महाराज, तो प्रत्येकाला मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागला अहो हो तुम्ही, ज्याच्याकडे होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही, याच्यातलं गेलं. आता ज्या मालकाकडे हा होता काका, त्या मालकाचं नाव याला माहित नव्हतं. बरं, ज्याला पाण्यावर आणलं होतं त्याला घोडा म्हणतात हेही त्याला माहित नव्हतं. बरं, याच्या हातामध्ये जो लगाम राहिला त्या लगामाला काय म्हणतात हेही त्याला माहित नव्हतं. तो फक्त एवढंच म्हणायचा अहो हो तुम्ही, ज्याच्याकडे होतो आम्ही त्याला जाऊन सांगा तुम्ही, याच्यातलं गेलं. आता तुम्हाला हसू आलं, पण आता त्याच्यासारखीच आपली अवस्था आहे. आपल्याला त्या देवाची काहीच खबर नाहीये. कारण स्वतः भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतायत अर्जुना तू स्वतःला लई भक्त मिळवतोय ना, भक्त म्हणून घेतोयस ना, मग सांग माझ्याबद्दल तुला काय माहिती आहे. कवनमी ज्ञानोबारांची उभी आहे, त्या उभीमध्ये भगवान परमात्म्याने अर्ध्याच उभीमध्ये 4 प्रश्न विचारले. कवनमी केतुलापा कवनाचा कै झाला, कवनमी मी कोण आहे सांग अर्जुना. तू स्वतःला भक्त म्हणून मिरवतोस ना, सांग मग मी कोण आहे. कवनमी केतुलापा मी केवढा आहे सांग अर्जुना. बरं, कवनमी केतुलापा कवनाचा म्हणजे मी कोणाचा आहे, माझी मम्मी डॅडी कोण आहे. बरं, कै झाला म्हणजे माझी बर्थडे डेट सांग, येईल का सांगता नाही महाराज. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाहीये. फक्त भक्तीचा सपाटा चाललाय, रात्रंदिवस फक्त भक्तीचा सपाटा चाललाय महाराज. कोणत्याही भगवंताची कोणत्याही दैवताची भक्ती करा, पण त्या देवाला जाणून भक्ती करा. आणि अशी जाणून भक्ती कोणी केली असेल तर संत महात्म्यांनी केलेली आहे. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा त्या भगवंताची जाणीव करून देतात की बाबा रे तो भगवंत दूर नाहीये, तुमच्या जवळच आहे, फक्त त्याला पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे नाहीये. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की त्याच भगवान परमात्म्याला मात्र आम्ही कसा पाहिला, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरे
पाहिला डोळे भरे तो हारे से हारे पाहिला डोळे भरे हारे से हारे पाहिला डोळे भरे तो हारे से हारे पाहिला डोळे भरे तो हारे से हारे श्री हरी पाहिला डोळे भरे पाहणे दुरी सारणे या पाहणे दुरी सारणे या हारे से हारे पाहिला डोळे भरे हारे से हारे पाहिला डोळे भरे पाहता पाहणे दुरी सारे या पाहता पाहणे दुरी सारे या तो हारे से हारे पाहिला डोळे भरे तो हारे से हारे पाहिला डोळे भरे तो हारे से हारे पाहिला डोळे भरे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी ज्ञानोबराय म्हणतात की आम्ही त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याला सगुण साकार झालेल्या परमात्म्याला आम्ही डोळे भरून पाहिला. तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही सुद्धा त्याला डोळे भरून पहा. आणि त्याला पाहिल्यानंतर काय होतंय, कारण त्याला पाहिल्यानंतर महाराज अनंत जन्मीची दुःख विसरून जातो महाराज. देखिला देखिला माये देवाचा देव आता देव देखिला माय देवाचा देव माय देवाचा देव विठ्ठलाचा देह विठ्ठलाचा देह मले तुझे पण ओ वाजवा जोरदार वाजवा. याला पाहिल्यानंतर निमाले तुझे पण फिटला हा संदेह निमाले तुझे पण. अंतकरणामध्ये जे काही काम क्रोधादी विकार आहे ना, तो एकदा त्याला पाहिल्यानंतर ते काम क्रोधादी विकार नवे नवे जीवनामध्ये जे काही दुःख आहे ना, ते सर्व दुःख काय होते, गायब होते महाराज. म्हणून त्याला पहा. आणि त्याला पाहिल्यानंतर दुसरं काहीच पाहण्याची गरज नाही महाराज. फक्त त्या भगवान परमात्म्याला पहा. गवळणीने त्या ठिकाणी त्या भगवंताला पाहिलं महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले तेने वेधिले तेने वेधिले मना. त्याला एकदा पाहिला रे पाहिला की त्या ठिकाणी दुसरं काहीच पाहण्याची आवश्यकता नाहीये. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा सांगतात की बाबा रे, त्याला जर पाहायचं असेल तर जाग होणं गरजेचं आहे. कारण सर्व आता काय झालेले आहे, निजलेले आहे, झोपलेले आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला जर त्याला पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, जागे व्हा. पदोपदी जागोजगा वेळोवेळी सांगितले. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, धोरण निजल्या नाडो निभागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, जगदगी जगदगी जाग जाग बोलते, जगदगी जगदगी जाग जाग बोलती. ओ जगदगी
शेवटी नाथ महाराज म्हटले, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी बाण काळ बांधून नेईल, सरत शेवटी बाण, सरत शेवटी बाण काळ बांधून येईल, सरत शेवटी बाण. हे एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी तुमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल बोले का पिंगळा महाद्वारी, बिगडा माधवारे, बोल बोल बोले का बिगडा माधवारे, पिंगळा महाद्वारी, बोल बोल बोले का बिगडा माधवारे, बिगडा माधवारे, बोल बोल बोले का बिगडा माधवारे. संत महात्मे तुम्हा आम्हाला पदोपदी जागोजागी वेळोवेळा जाग करण्याचं कार्य करतायत, म्हणून त्या ठिकाणी आपण जाग झालं पाहिजे. आणि कशासाठी जाग झालं पाहिजे? कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया पाहिजच असेल तर त्या भगवान परमात्म्याला पहा. तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. 2 चरणाचा भाव झालाय आणि आपली विरह जवळजवळ संपत आली. पण एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात उंच करा आणि जेवढे हात भरून घेऊन आले ना त्यांनीच हात वरती करा. करा, सरळ हात वरती करा. आणि महासात्ता न्यूजचे प्रोप्रायटर आमचे नाताभाऊंना सांगतो, विनंती आहे की सगळ्यांचे हात तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले पाहिजे आणि द्या सगळं व्हायरल करून आणि कळू द्या की डिग्रस मध्ये खऱ्या अर्थाने पंढरपूर अवतरलेला आहे. असेच राव ते तांबड फुटस्तवर केले हात. आणि हे बघा, भगवान परमात्म्याचे तुमच्या आमचं. आता मला सांगा, मारुतरायांच्या हातात काय हो? गदा, गधा, गधा, गधा. हा काय? गदा आहे. आणि जर मारुतरायांच्या लक्षात आलं ज्यांनी गुजरपणा केला आणि त्यांच्या जर गदा बसली तर मला नाही वाटत तो परत उठन. हा, आणि देवाचे आपल्यावर फार मोठी उपकार आहे. मारुतराया म्हणजे आपलं ग्रामदैवत आहे, ग्राम सुरक्षा कवच आहे. कारण संकट मिटे सब पीरा, हरे सब पीरा, जो सुमेरे हनुमत बलवीरा. संकट मोचन कोण? हा सरळ वा रे वा. हा, संकट मोचन कोण आहे? तर हनुमंतराया आहे. आणि आपल्यावर, आपल्या गावावर कोणतंच संकट आतापर्यंत आलंय का? नाही आलं. कोरोना जरी आला, गावाची गावं बसले, बरोबर, गावाची गावं बसले, पण आपल्या गावामध्ये क्वचितच गेले, बरोबर की नाही? मग ही कृपा कोणाची असेल? हा सरळ. हा, आता तुम्ही पास झाले बर का. आणि हे बघा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तो भगवान परमात्मा तुमच्याकडे पाहतोय. आणि काळाचा बाप कोण आहे? तोच आहे. मग त्या आपल्याला न्यायचं काम कोण करतो? तोच करतोय. मग आपण त्याच्या नजरेतून चुकता कामा का चुकलं पाहिजे? नाही चुकणार. कोणीच नजरेतून चुकणार नाही. बघा आता किती जणांनी हात केले वरती. हा, आता तुम्ही पास झाले. आता तुमची जास्त परीक्षा पाहणं योग्य नाही. हा, हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. विठोबा हातकुली घ्यायला सांगितलं तुम्हाला खाली. घ्या 2 मिनिटं विश्रांती घ्या. आपण ज्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं ही कीर्तन परंपरा आहे, त्या कीर्तनामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी विठोबा रखुमाई भजन आपण केलेलं आहे. पण आता काही दिवसावरती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची
कार्तिकी वारी आलेली आहे, म्हणून त्या ज्ञानोबारांचं सुद्धा आपल्याला भजन करायचं आहे. आणि आज अभंग सुद्धा माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचाच घेतला होता आणि कार्तिकी वारी सुद्धा जवळ आलेली आहे. म्हणून आपल्याला जरी कार्तिकी वारीला जायला नाही जमलं तरी पण आपण सर्वांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचं भजन करायचं आहे. हाताने टाळी पुन्हा नामस्मरण करायचं आहे. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, माझ्या लग्नात सुद्धा एवढा हात नव्हता. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया. तो भगवान परमात्मा जर आपण आपल्या डोळ्याने त्याला जर पाहिला तर दुसरं काहीच पाण्याची आवश्यकता जीवनामध्ये पडत नाही. म्हणून त्या भगवंताला आपण डोळे भरून पाहिलं पाहिजे. का पाहिलं पाहिजे? कारण एकमेव तो भगवान परमात्मा कसा आहे? अविनाशी आहे. आपण सर्व कसे आहे हो? नाशिवंत देव, जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. हो, सावधान सांगितलंय. सावधान कुठं म्हणलं जाते? सावधान. आता आपल्याला थोड्या वेळाने सावधान करायचंय, तुळशी मातेचा विवाह करायचा आहे. मग सावधान आपल्याला शब्द कुठं ऐकायला मिळतो? हा, लग्नात. आणखी कुठं असतो सावधान? सावधान पुढे डोक्याचे वळण आहे. सावधान पुढे, किंवा त्या डीपीवर चित्र असतं बघा सर, ते हाडकाचं गुणाकाराचं चिन्ह असतं आणि वरती कवटी असते आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं खतरा, धोका, सावधान, आदू, हात लावायच्या भानगडीत पडू. नजर चुकीने जरी हात लागला तरी पण पाठीमागे सांगायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. आज असं होतंय रे. सावधान म्हणजे धोक्याचा इशारा आहे. पण सावधान हा शब्द फक्त एकालाच कळाला महाराज. कोणाला? तांबडे महाराजाला नाही, रामदास स्वामींना. कारण तुम्ही बघा, ज्या वेळेला रामदास स्वामी गोल्यावरती उभे राहिले आणि ब्राह्मण काकांनी सांगितलं नवरी मुलाला आणा, दोघही सोबत आले आणि सांगितलं अंतरपाठ धरा. अंतरपाठ, आता याच्यात एक गंमत आहे बरं का. अंतरपाठ कशासाठी असतो? बोला. अंतरपाठ कशासाठी असतो? दृष्टादृष्ट न करणे. कारण मंगलाष्टकामध्ये काय आहे? दृष्टादृष्ट न करणे, दोघे करावी उभी, आणि दृष्टादृष्ट न करणे. पण आता तसं होतंय का? दृष्टादृष्ट जाऊ द्या, जाऊ द्या, तिकडे जायचं नाही आपल्याला. सावधान. ब्राह्मण काका किती वेळा म्हणतात तो वधूवर्य शुभम भवतु शुभ लग्न सावधान. सावधान. अरे बसा जेवायला पोरांनो, लग्न लागलं. सावधान हा शब्द रामदास स्वामींच्या कानावर जाऊन पडला आणि रामदास स्वामी एकदम सावध झाले. कोण? रामदास स्वामी. पण आताचे रामदास स्वामी आया 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 सावध होतात का? होतात, पण कशाला? नवरीच्या गळ्यात हार घालायला. हा, तेच तिथं. आणि महाराज, लग्न नावाची अशी एक जखम आहे बर का. लग्न नावाची अशी एक जखम आहे की लग्नाच्या आधीच हळद लावावी लागते. नवरदेवाला हळद कधी लावतात? लग्नाच्या आधी. मग त्या हळद लावणाऱ्या त्या महिला असतात ना, त्या महिला त्या नवरदेवाला सांगत असतात की हे नवरदेवा, एकखटी हळद लावून घे, कारण इथून पुढे तुला लय मार सहन करायचा आहे. आणि कोणता मार? मुका मार, नुसता मार नाही. चला, सावधान. सावधान हा त्या ठिकाणी धोक्याची घंटा आहे. म्हणून संत महात्म्याने तुम्हा मला सावध केलेला आहे. म्हणून सावध झालं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात की जर सावध होऊन काय करायचं? सावध होऊन
मनी भजनी लागा. देव देव करा करा कैवारे. कैवारे. ज्ञानोबाराय बोलले सावध व्हायचं आणि त्या भगवान पंढरीश परमात्म्याचं अतिशय मनमोहक लावण्य सुंदर पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा. अतिशय मनमोहक लावण्य सुंदर त्या भगवान परमात्म्याला पाहायचं आणि त्याला पाहिल्यानंतर जीवनामध्ये दुसरं काहीच पाहण्याची आवश्यकता उरत नाही. म्हणून त्याला कसा पहा तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्याला जर एकदा पाहिलं रे पाहिलं, कारण तो भगवान परमात्मा म्हणजे काय आहे तर तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार तो भगवान परमात्मा आहे. पण सद्भाग्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या सद्भाग्याने तो सगुण साकार झालेला आहे. कारण ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती आणि तीही मूर्ती उभी विटेवरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. अशा अर्थाचं सुंदर चिंतन व्यक्त करणारा माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचा अवघ्या 3 चरणांचा अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला होता. या अभंगावरती अगदी तोडकं मोडकं माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये जे काही शिळे तुकडे खाऊन जे काही ज्ञान मी ग्रहण केलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. ना तरी बालक बुबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिझिझिवी. या नियमाप्रमाणे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचा कृपा आशीर्वाद कृपा प्रसाद म्हणून त्या ठिकाणी या अभंगावर. आता या अभंगाचा अर्थ असाच असेल असं अजिबात नाही बरं का. पण जसं मला मारुतीरायांनी आपलं ग्रामदेवत हनुमंतरायांनी आणि ज्ञानोबारायांनी गुरुवर्यांनी त्या ठिकाणी जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगावरती मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला होता. या ठिकाणी आता तुलसी मातेचा विवाह आहे. त्या अगोदर एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो की आज खऱ्या अर्थाने या नारदाच्या गादीवर मी ज्यांच्यामुळे उभा आहे ना ती म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांची मिळाशिगा देवा माझ्या वडिलांची फार मोठी पुण्याई आहे. तर त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी मला कधीच मी बाबा भजनाला येत नव्हतो. पण वडील काय करायचे मला त्यांना जोडीदार म्हणून मी रडायचो तरी पण जोडीदार म्हणून त्या ठिकाणी ते मला घेऊन यायचे आणि बाबांच्या हाताखाली त्या ठिकाणी जे काही मला सेवा ग्रहण करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली. बाबांमुळे त्या ठिकाणी तोडका मोडका घडलो आणि मग नंतर वडिलांनी त्या ठिकाणी आळंदीला टाकलं, पैठणला गेलो आणि त्या ठिकाणी थोडंसं तोडकं मोडकं ज्ञान ग्रहण केलं. म्हणून वडिलांना त्या ठिकाणी भजनाची आवड होती. म्हणून त्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न उतराई होऊ शकणार नाही कारण त्यांचे एवढे माझ्यावर उपकार आहे मी शब्दाने सांगू शकत नाही महाराज. त्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने वडिलांनी जर त्या ठिकाणी मला भजनाला आणलं नसतं तर मी कुठेतरी तिकडच काहीतरी करत असतो. पण आज खऱ्या अर्थाने वडिलांची ही पुण्याई आहे. म्हणून वडिलांना भजनाची आवड होती आणि आपल्या भजनी मंडळासाठी आपल्या मारुतीरायांसाठी त्या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून आपल्या भजनी मंडळासाठी त्या ठिकाणी विणा देऊ केलेला आहे. म्हणून त्या विण्याचा आपण सर्वांनी स्वीकार करावा अशी या पामराची इच्छा आहे. आमचे बंधू आले असेल त्याला मी विनंती करतो पुढे येऊन. हौशीराम भाऊ पुढे या. हौशीराम भाऊ तांबडे यांनी पुढे यायचं आहे. या पुढे या. माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली खरोखरच आपल्या पित्याच्या ऋणामधून रमेश महाराज तांबडे यांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ आमच्या भजनी मंडळाला जो विनास्फूर्त केला आहे तुकाराम बाबा होळकर आणि मोठी बाबा रपदार यांच्याकडे त्याबद्दल मी डिग्रज गावच्या भजनी मंडळानं या रमेश महाराजांचा आभार मानतो, स्वागत करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे देवा पुढे पराक्रमा महाराज नाये उचारला अधिकार पराक्रमा महाराज रागा
बसून राहायचं कोणी हरिभक्त